मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, तर सिंधुदुर्गला पावसाचा येलो अलर्ट जारी. संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीवर, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. तर मुसळधार पावसामुळे भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. रायगड जिल्ह्यातील थाटाव गावात पावसाचा कहर, पावसाचं पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ. गावातील हनुमान मंदिरातही पाणी शिरलं. रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुक्यात सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली. सावित्री नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा. रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर खांबनजीक पाणी साचलं. मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत. वाहन चालकांना रस्त्यावरील पाण्यातून शोधावा लागतोय मार्ग. रायगड रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे कशेडी घाटात दरड कोसळली. दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा अनेक भागांना फटका. नागोठणे रोहा मार्गावर भिसेखंडीत दरड कोसळली. वाहतूक पूर्णतः ठप्प. रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. दक्षिण रायगडमधील म्हसळा तालुक्याला पावसाने झोडपलं. म्हसळा तालुक्यातील ढोरजे पूल पाण्याखाली. रायगडच्या नागोठणेमध्ये पावसाची दाणादाण. पावसामुळे दाणादाण. रिलायन्स प्रकल्प परिसरात पावसाचं पाणी साचलं. कंत्राटी कामगारांच्या शेकडो दुचाकींचं नुकसान. रत्नागिरीच्या खेड शहरात मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती. मच्छी मार्केट परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या महिलेला दुचाकीसह पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं. संगमेश्वर तालुक्यातील सोनवी नदीला पूर. सोनवी नदीचं पाणी संगमेश्वरच्या रामपेठ बाजारपेठेत शिरलं. रामपेठ बाजारपेठेतील काही दुकानं पाण्याखाली. रत्नागिरीत काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ. लांजा तालुक्यातील अंजणारीतील दत्त मंदिर पाण्याखाली. दत्त मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी. रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातल्या मागजन बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं. गड नदीचं पाणी मागजन बाजारपेठेत. गड नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यात सकाळी मुसळधार पाऊस. बेंगळोली येथे बस डेपो आणि शासकीय रेस्ट हाऊस दरम्यान रस्त्यावर पाणी शिरल्याने वाहतूक विस्कळीत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग. रत्नागिरी तालुक्यात बाव नदीचं रौद्ररूप. नदीचं पाणी पात्राबाहेर. बागायती शेतीत घुसलं पाणी. नदीचं पाणी परचुरी पुलाला लागलं. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी. राधानगरी धरण 82% भरलं. सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाची हजेरी. कृष्णा, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला. धरण क्षेत्रासह ग्रामीण भागात पहाटेपासून पावसाची जोरदार बॅटिंग. शहर परिसरातही ढगाळ वातावरण आणि पावसाच्या दमदार सरी. कोल्हापुरातील कळंबा तलाव ओव्हरफ्लो. पहाटेपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे कळंबा तलावातून होणाऱ्या विसर्गात वाढ. मुसळधार पावसाने घाटकोपरमधील सखल भागात पाणी साचायला सुरुवात. घाटकोपरच्या पंतनगरमधील डोमॅनिक सॅरियो या शाळेजवळ पाणी साचलंय. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास. पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस. अंधेरी सबवे पाण्याखाली. सभेमध्ये 3 ते 4 फूट पाणी. पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात. नवी मुंबईत मुसळधार पाऊस. वाशीतील एपीएमसी मार्केटमधील सखल भागात पाणी साचलं. मार्केटमध्ये येणाऱ्या नागरिकांची तारांबळ. मुंबई आणि उपनगरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे उशिराने. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने. अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर शहरात मुसळधार पाऊस. हवामान विभागाकडून 24 तास मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा. मध्य महाराष्ट्र आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट. आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पावसाची हजेरी. पुढील 2 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले. 5000 क्युसेकने कोयना नदीत विसर्ग सुरू. सांगली जिल्ह्यातल्या चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार. चांदोली धरणातून 8530 क्युसेक पाण्याचा विसर्ग. वारणा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे निर्देश.
जायकवाडीच्या बॅकवॉटरमुळे संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा गाव अडचणीत. जायकवाडीच्या बॅकवॉटरने भिवधानोरा गावाला वेठलं. नागरिकांना आणि मुलांना तराफ्यातून करावी लागते ये-जा. जुलैचा अर्धा महिना लोटला तरी पश्चिम विदर्भातील धरणातील प्रकल्पात जलसाठा निम्म्यावर. सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात केवळ 48% जलसाठा. पश्चिम विदर्भात दमदार पावसाची प्रतीक्षा. अमरावती जिल्ह्यात सरासरी 109% पाऊस. जिल्ह्यात 116.3 मिलीमीटर पावसाची नोंद. संरक्षण खात्याच्या जमिनीवरील झोपड्यांच्या पुनर्वसनावरून विधानसभेत खडाजंगी. आमची लाच काढू नका, तुम्ही काय केलं? मंत्री देसाईंचा मवियाच्या आमदारांना सवाल. राज्यातले अनेक आजी-माजी मंत्री, वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये. मुंबईतल्या एका मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट. नाशिकमधल्याच एका हॉटेलमधला प्रकार घडल्याची मोठ्या नेत्याची माहिती. महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणांना महत्त्व नाही. उत्तर भारतात ब्राह्मणांना फार महत्त्व. मी स्वतः ब्राह्मण, पण महाराष्ट्रात आमच्या जातीला फार महत्त्व नाही. उत्तर प्रदेशातील कार्यक्रमात नितीन गडकरींचं मिश्किल वक्तव्य. पंतप्रधान मोदींनी उद्या बोलावली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक. पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याने महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. पश्चिम महाराष्ट्रासाठी मोठी बातमी. अनेक वर्षांची खंडपीठाची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण होणार. कोल्हापूरमध्ये मुंबई हायकोर्टाचा खंडपीठ होणार. आकाशवाणी आमदार निवासमधील कॅन्टीन पुन्हा सुरू का केली? परवाना संपलेला असताना त्याच कॅन्टीन मालकाला परवाना का? अंबादास दानवेंचा सवाल. गणपतीसाठी कोकणात एसटीच्या 5,000 बसेस धावणार. 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5,000 बसेसना सोडण्याचा निर्णय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. कौस्तुभ धवसे मुख्यमंत्र्यांचे नवे मुख्य गुंतवणूक सल्लागार. राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने धवसेंची नेमणूक. डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणी नागरिकांचं आंदोलन. आझाद मैदानात नागरिकांचं धरणं आंदोलन सुरू. दुसरी घरं द्या, नाहीतर भरलेले पैसे व्याजासहित परत देण्याची मागणी. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात 108 क्रमांक रुग्णवाहिकेची सेवा. नक्षलग्रस्त भागातील 1,36,800 रुग्णांनी घेतला सेवेचा लाभ. रस्ते खराब असूनही रुग्णांना चांगली सुविधा. प्रवीण गायकवाडांवरील हल्ला प्रकरणी दीपक काटेला पोलीस कोठडी. अक्कलकोट कोर्टाकडून दीपक काटेला 2 दिवसांची पोलीस कोठडी. पुण्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना पैलवानांनी मारहाण केल्याचा आरोप. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलींची पैलवानांनी छेड काढल्याचा आरोप. पुण्यातील तळजाई मैदानावर तरुणांना मारहाण. वैष्णवी अगवणी उंडावळी प्रकरणी 1,676 पानांचं दोषारोपपत्र सादर. पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे सत्र न्यायालयात सादर केलं दोषारोपपत्र. कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत 8 वर्ष पगाराविना. पहिले 3 वर्ष पगार झाल्यानंतर पुढची 8 वर्ष शासनाकडून पगारच नाही. राहीने प्रशिक्षणार्थींचे 3 वर्ष पूर्ण न केल्याने पगार रखडला. प्रशासनाचं कारण. नितीन सांबरेची दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती. न्यायमूर्ती नितीन सांबरे 2023 पासून नागपूर खंडपीठात कार्यरत होते. न्यायमूर्ती नितीन सांबरे नागपूरचे सुपुत्र. बीडच्या माजलगावमध्ये उपसरपंचाला अमानुष मारहाण. अखेर 5 जणांवर गुन्हा दाखल. उपसरपंच लक्ष्मण चव्हाण झाले होते गंभीर जखमी. मीरा भाईंदर पालिकेच्या कचऱ्याच्या 3,889 डब्यांसाठी 19 कोटी खर्च करणार. एका डब्याची किंमत 70,000 रुपये. डब्यांच्या खरेदीसाठी महापालिकेकडून मंजुरीही मिळाली. पालिका आयुक्त राधा विनोद शर्मांना विचारलं असता सविस्तर माहिती नसल्याचं स्पष्टीकरण. ठाण्यातील दिवा डम्पिंग ग्राउंडवर सातत्याने आणि बेकायदेशीरपणे कचरा टाकल्यामुळे पर्यावरणीय नुकसान. ठाणे महानगरपालिकेला तब्बल 10 कोटी 20 लाखांचा पर्यावरणीय दंड. राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश.